ज्ञान कमी झालं का दंभाचा अंकाव ज्ञान हे दिंड्या बिंड्या वाढल्या का म्हणून एखाद्याला दिंडीत नुसतं म्हणलं ना हा मग म्हणू नको दुसरी दिंडी नाही डायरेक्ट नवीच दिंडी हा डायरेक्ट लगेच रथ बनवा टेम्पो करा 2-4 येडे संघ घ्या त्याच्यात एकाला भजन येत आहे एकाला काहीच येत नाही आणि ज्याला दिंडीत काहीच येत नाही तोच दिंडीचा कारभारी आहे तो काकड्यालाही नसतो हरिपाठाला नाही फक्त वही कोणची राहिली आणि राहिले म्हणजे हरिपाठ मी मगाशी सांगितलं आपला माऊलीचा विषय झाला आज शेळके साहेबांच्या वाढदिवसाला सांगतो गावांमध्ये मंदिरं झालेत सप्ते झालेत पण देवळांची अवस्था इतकी वाईट आहे हरिपाठच देवळांनी नाही काही म्हातारी माणसं आहेत गावात ही अशी इतकी दरिद्री आहेत दिवसभर देवळात उताने पडतात आणि हरिपाठाच्या टायमाला घरी निघतात काय अवलाद आहे ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद आहे आणि येळभर उताना पडतो देवळात तांगड्या खाजीत आणि हरिपाठाचा टाइम झाला चला आता ती इवळतील राहिलं नाही अजून 10 वर्ष नाही महाराज आता बाबा थकले जुने महाराज मंडळी थकली आमच्या वयाची जेवढी माणसं जर थकले तुम्हाला विनोद वाटेल नवी मंडळी देवळाकडे यायलाच राहिली नाही अजिबात माणसं राहिली नाही तुम्ही दिंड्या तपासा सगळी वैतागेल माणसं दिंडीत आहेत तुम्ही सत्य तपासा त्यागेल माणसं आहेत या माणसाने आयुष्य घातलंय महाराज तुम्ही निरीक्षण करा ना आयुष्य मला एक सांगा महाराज या संप्रदायाची धुरा सांभाळायला या जुन्या शरीरावाल्यांना जळ किती खावा लागली असेल अरे आता सुविधा आहेत आता माईक आहेत आता ही सिस्टीम आहेत आता मंडप आहेत काल कीर्तनांचा असा होता आंब्याच्या डहाळ्याच्या मंडपात सप्ताह व्हायचा एखादं भोंग लावलं जायचं त्यावेळेस या माणसांनी तुकोबा ज्ञानोबाचा प्रचार गावोगाव केलाय आता आता काहीच नाही आता कीर्तनकारांनाही तकलीफ नाही गायक वादकांना तर अजिबात नाही पूर्वी कीर्तनकार देवळात झोपायचे पहाटी काकडा करायचे आज गायक वादकाला सेपरेट रूम आहे त्याच्या जेवणाची लिस्ट आहे काय काय खातो तू आणि काम एकच करतो एकच चाल आहे करतो संपलं आता मजा आहे काय म्हणणं आहे तुमचं पण महाराज इथं आयुष्य गेलं महाराज गेली जुनी माणसं महाराज पुन्हा ऐसे होणे नाही आणि 10 वर्षाने ना हरी गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही म्हणून दाखवा त्यांना आपल्याला कोण म्हणणार आहे आरती आज जर संप्रदायामध्ये नवीन मंडळी उतारली नाही तर काहीच राहणार नाही महाराज काय नाही 22 दिवस सुट्टी होती शाळेतल्या पोरांना कोणत्या महिलेनं तिच्या पोराला पसायदान शिकवलं तिला म्हणावं फक्त बोटवर कर तुझा भव्य सत्कार करतो इथं आमदारांकडून मुखर तुला आदर्श माता पुरस्कार देतो काय करीत होती तू आता जर डॉक्टर आणले आमदारानं कीर्तनात आणि ह्या जर चेक केल्या यातल्या 100 बाया येड्या निघतील येड्या तुम्ही चेक करून पहा कशा बाई माहिती का या घरातल्या मालिकांपायी या टीव्ही मधल्या मालिकांनी तमाशा केला घरांचा थोबाड वासू मालिका पाहायच्या गेलेल्या नाही अरे आकली आहे का तुम्हाला काही ते बघू एका जागेवर थांब ना तू लोक तू एकच पाहत मी जीव काढितोय काय झालं मालिका काय ते मालिका आणि मालिकेचं वाक्य माहिती तुम्हाला काय सर्व पात्र काल्पनिक आहेत आणि खरे ठरले तर योग आहे तुम्हाला भेज आहे का काय थोबाड वासू मालिका पाहते बरं पाहिलं गप्प बसावा ना ती नवऱ्याला विचारी ती का हो कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता आणि आज तर ती दुसऱ्याच बाबा बरोबर आहे
मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळल्यावर काय होईल हो? तुम्हाला ते मरू दे जाऊ दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. खरं आहे का खोटं आहे? मग खेळ झाला. वाईट वाटेल तुम्हाला बोलू नये, मला कळ निघत नाही. मला मी घरून निघतानाच ठरवतो वाईट बोलायचं नाही, पण ते मला दम निघत नाही. खरं आहे का खोटं आहे? बोला. काय आज मुलांना पसायदानाची गरज नाही. आज आयुष्य परमार्थात लोकांनी घालवलंय. लोकांना वाटतं कीर्तनकारांच्या मजा विजय आहे. कीर्तनकाराचं जगणं अशाश्वत आहे. तुम्ही बारीक अभ्यास करा. त्या शास्त्राचं नाव आहे दंभ. 40% ऐका दंभ नीट. 40% शाळेतले पोरं मोबाईलमधली रमी खेळून भिकारी झालेत. एक गावातला पुढारी शाळेकडे पाहत नाही. फक्त दोनदा जातात शाळेत, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 26 जानेवारीला तर असे कपडे घालून जातो जसं काय यानंच इंग्रज हुसकून लावली. आजपासून शेळके साहेबांच्या वाढदिवसापासून सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आठवड्यातून एकदा तरी शाळेत गेले पाहिजे. तुमचं काय मत आहे? जायलाच पाहिजे. वाटलं तर तुमची माझी पहिली शेवटची गाठ धरा, परत तोंड पाहू नका. पण वस्तुस्थिती खरी आहे का खोटे बोला. आज गावांमध्ये काहीच होऊ देऊ नका. शाळा मंदिरं बनवा, नसू द्या काही गोष्टी. आज तुम्ही मी सगळे झेडपीच्या शाळेत तयार झालोय, आणि आजही उच्च पदावरचे सगळे लोक झेडपीच्या शाळेत आहेत. आज शाळेकडे जर गावानं लक्ष दिलं नाही, संपला कार्यक्रम. 40% शाळेतले पोरं मोबाईलमधली रमी खेळून भिकारी झाले. बोलायचं नाही कोणी. आम्ही बोललो आमची क्लिप करायची, आम्ही बोललो आमच्या बातम्या करायच्या. इंद्रिकरचा गेम. मी आहेत लफडे निस्तरायला. आयुष्य गेलं माझं त्या लफड्यांमध्ये. 30 वर्षात रोज 9 लफड आहे मायाभोवती. उठलो का सुरू आलं होते. नाही आता लिंक लागेल मग मजा नाही राहील. शाळेकडं गावातल्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आज उच्च पदावर सगळे झेडपीचे लोक आहेत. आपण सगळे मराठी शाळेत शिकलोय. आज आपल्या पिढींचं काय आहे? 40% शाळेतले पोरं मोबाईलमधली रमी खेळून गेलेत. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. सांगूनच टाकतो. बापावर कर्ज नाही, पोरावर कर्ज आहे. बापावर कर्ज नाहीये, पोरावर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरेनं गेम खेळायला सुरुवात केली. 4,000 लावले 9,000 आले. 9,000 लावले 41,000 आले. 40,000 लावले 1,000ची पार्टी दिली. 1.5 लाख लावले दुकान विकलं. दुकान विकलेली माया पुढे बसले 3 जण. आता नाव सगळं सांग. कर्ज करायचं बापानं, मजा हाणायच्या पोरानं, आणि पोराची बाजू घ्यायला ही. ही 1.5 शहाणी निघाली घर सुधराया. हिनं म्हणायचं 3 लाख कर्ज म्हणजे. ए 3 लाख कर्ज म्हणजे काही लय नाही. उद्या जर आपल्या पप्पूनं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीचं करायचं काय? मग 3 गुंठे इका. पप्पूचं कर्ज बरा. पप्पू प्यायला लागला. मग पप्पूचा बाप म्हणला अगं पप्पू प्यायला लागला आपला, पिऊ द्या. आपल्याला कुठं लई आहे आणि तो कुठं कायम पितोय. अशा म्हणणाऱ्या 2 जणी माझ्या पुढं बसेल येतात. खरं आहे का खोटं आहे? बोला. पिढी संपवली तुम्ही. पिढी. मुलीचं तेच केलं ना. मुलीचं काय केलं तुम्ही? काय केलं मुलीचं तुम्ही? काय केलं तुम्ही? तुमची पोरगी प्रेमात पडेल तुम्हाला माहित नाही? माहित नाही? घे बरं माझी शपथ. माहित नाही तुला? आपली पोरगी रविवारी शाळेत जाते तुला समजत नाही? जाताना दप्तर नेत नाही तुला कळत नाही? शाळा 5ला सुटते, ती पोरगी 9ला घरी येते. आल्यावर जेवत नाही. मग कॉलेजनं अन्नदान सुरू केलं का तुला समजत नाही? पोरगी पळून गेल्यावर म्हणती मला अंदाज आलता.
तू काय वामाला बसलं? आणि आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर दिसली, अहो तिनं वनस्पती शास्त्र घेतलं ना, मग तिला पर्यावरणाचा अभ्यास करावा लागतो ना, मग तिचा 1 तास रोज डोंगराला राहतो. आता काय बोलायचं? लोकांना राग येतोय, वस्तुस्थिती खरी आहे का खोटी बोला. लोकांना राग येतो. पण शेळके साहेबांच्या वाढदिवसाला पहिलं काम सांगतो सगळ्या कार्यकर्त्यांना, आठवड्यातून एकदा शाळेकडे गेलंच पाहिजे. गावात एक गोष्ट कमी झाली तरी चालेल, पण शाळा मंदिरं झाली पाहिजेत. आज इतकी बिकट परिस्थिती आहे महाराज. आज इतकी बिकट, उगाच वारकरी संप्रदाय आहे म्हणून ह्या जगात आपल्याकडे महाराष्ट्रात आता ते वाढदिवस शब्द आला माझ्याकडून, नवीन वर्ष ऐवजी म्हणून त्यांनी सांगितलं नवीन वर्षाला वाढदिवस आपल्याला म्हणाय काय हरकत आहे? नाहीतरी परत आमदार झालेत म्हणलं नवीन वाढदिवसच झालाय ना. गेलं बॉम्बाला सगळं. विठाला आज इतकी वाईट परिस्थिती आहे, लोकांना राही ना तर बाबा आहेत, बोलू नये. मला तळतळ येते. या वस्तुस्थिती खरं आहे का खोटं आहे सांगा महाराज. इतकं वाईट चित्र आहे आज. बसलेले सगळे लोक आहे का? आत्ता तुम्ही माझ्या पुढं, मी 10 मिनिटं कीर्तन थांबवतो, हे बऱ्या माझ्या पुढं तुम्ही 100 पोरं उभे करा, तुम्हाला 93 पोरं दारू पिणारे दाखवतो मी. 100 पोरांमध्ये जो बोलला, जो खरा बोलेल तो सकाळी नसेल, असा नियम झालाय. बोलला का त्याचा गेम. पण हसण्याच्या गोष्टी राहिल्या नाही. महिला मंडळी या 4 वर्षात, 1 मिनिटात सांगतो पुढे जातो, सांगू का पुढे जाऊ? या 4 वर्षात दशक्रियेला जायची लाज वाटते महाराज, लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेला, गेला. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. मुलाच्या प्रेताजवळ आई डोकं ठेवून रडते. याच्यापेक्षा काय वाईट? पाप केलाय का त्या आईनं? पाप. रात्रीची भाजी सकाळी गरम करून खाली, हातीचा गुन्हा आहे? स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडले, हातीचा गुन्हा आहे का? या 4 वर्षामध्ये एखादं प्रेत जर लगवे, एखादं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लादाली पोरं उड्या हाणतात. उड्या. काय माहित त्यांना माझा बाप गेलाय? काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली? काय माहित त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय? ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात? काय उत्तर आहे तुमच्याकडे? बोला. आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं नाही? कुठं? आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला म्हणतात, आई पेटवला माझा बाप, आई पेटवला माझा बाप, पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला. पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला. पोरं म्हणतात खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला. आज माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना म्हणून मला भूक लागली. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते पोरग पाठ करताना आईला जाऊन सांगतात मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते, आई खाली पडते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज. हो, इतकी नालायक अवलाद आहे दारुड्यांची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत महाराज. भांडे विकून लुगडे विकले ह्या नालायकांनी, बायकांचे लुगडे. भांडे विकले,
काय गुजीरवाणी बाळ आहेत. 5वीची पोरगी आणि 3रीचा पोरगा. सांगा महिला सगळ्या शाळेतून आला, येताना हसत हसत येतात का उड्या मारीत गप्पा मारीत येतात? गप्पा मारीत. बहीण भावाच्या गप्पा कशा असतो? वा वा. आज लई लिहायला सांगितलं मला. बहिणीनं म्हणायचं, भावानं म्हणायचं ते तर जाऊ दे, मला निबंध सांगितला आहे. कोणाच्या गप्पा आहे? बहीण आणि भाऊ. आणि घरी गेलो, बहीण घराजवळ आलं ना, बहिणीने म्हणायचं एक काम करशील का, मला एक आकृती काढून देशील का संध्याकाळी? आकृती तो मला देईन भाऊ, पण मा निबंध लिहावा लागल. तो मा निबंध लिहायचा, मी तुझी आकृती काढीन. काय बहीण भाऊ? मग तिला राग आला, मला निबंध लिहायला लावला ना, मग त्याची पाठ आणि हिचा बुक्का. भावानं नुसते बुक्के खायचे, बुक्के, रडायचं नाही, नुसते बुक्के खायचे, रडायचं नाही. आणि हिच्या अंगाला हात लावला, हिनं अख्खं घर गोळा करायचं. रस्त्यातच मारामारी. मग आता भावाची मार खायची कॅपॅसिटी संपली. मग त्याच्याकडे आयडिया, केस धरायचे. केस धरले का बहीण आकाळली आणि पळायचं. आले घराजवळ, आई ओट्यावर बसली होती. बाळा सुटली शाळा? आई आज याला मारलं सरांनी. का? अगं याने रात्री गृहपाठ लावता लिहिला. बाळानो आता अभ्यास करा. 5वीची पोरगी आहे बरं. आई भूक लागली, आई भूक लागली का? आई टोपलं घेतलं, भाकर चुरली, कालवण ओतलं आणि दोघं जेवायला बसली. 5वीची पोरगी काय म्हणते माहिती आईला? 5वीची पोरगी काय म्हणते माहिती आईला? आई जेव ना, आई तू जेव, 2-3 घास खाय ना, आई खाय. आईला माहित होतं भाकर एकच आहे, खाणारे 2 जण आहेत, आपला गुजारा लागणार नाही. मग मी संध्याकाळी जेवण. 5वीच्या पोरीचं वाक्य ऐका, आई जेव, आई जेव. संध्याकाळी तू जेवणार नाही आई, नाही जेवणार. का? माझा बाप तुला दारू पिऊन आल्यावर रोज मारतो आई, तुला नाही जेवू देत, जेव. दोघांचं जेवण झालं, न्यायला बसले. दारुड्याचा आवाज आला. बहिणीच्या कुशीत भाऊ बसला. ती त्याची बहीण नाही, आज ती त्याची आई आहे. तो 3रीला आहे आणि ती 5वीला आहे. कडकडा मिठी मारली. बापानं 2-4 शिव्या दिल्या. बहिणीच्या कुशीत भाऊ झोपी गेला. झोपला भाऊ. बहिणीनं तोंडावर गोधडी घेतली आणि माझा बाप माझ्या आईला कसं मारत हे 5वीची पोरगी गोधडी तोंडावरून काढून पाहते. हे मी मालिका सांगत नाही तुम्हाला, हो ही गोष्ट सांगत नाही. हे आज कीर्तनात बसलेल्या 60% बेवड्यांच्या घरातली चित्र आहेत. लग्न जमावणारे दलाल सुद्धा नीट ऐका. हे लग्न जमावणारे जे दलाल आहेत ना, नवरदेव पेत असेल तुझी पोरगी त्याला दे. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा बघतो तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल काय भानगड आहे. बुद्धी नावाची नवरी आहे, काम नावाचा नवरा आहे, वासना नावाची सासू आहे आणि दंभ नावाचा सासरा आहे. इथं आलो आपण. आता त्या सासऱ्याला 4 पोरी आहेत. या हिच्या कोण होतील? नंदा. त्या नंदांची नावं ऐका. 4 नंदा आहेत ना, आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. नंदा. आता त्या नंदांना 6 भाऊ आहे. आता हे 6 भाऊ हिचे कोण झाले? दीर. त्या दीरांची नाव ऐका. 3रा अध्याय म्हणतो, पाणी नाही पण बुडवतात, अग्नी नाही पण जाळतात, दोरे नाही पण बांधतात आणि शस्त्र नाही पण कापतात. जळे विण बुडविती, आगे विण जाळीती, दोरे विण बांधिती, चिखले विण रोविती, पाशके विण गोविती. ते 6 जण कोण झाले हिचे? दीर. त्यांची नावच कुठं माहिती तुम्हाला? क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. आणि याच्यात ती पोर नांदती. आणि तिचा बाप तिला न्यायला आला नवरीला.
नवरी कोणी गेलं बॉम्बाला. बुद्धी शेळके साहेबांनी 9व्या वर्षाला सप्ताह ठेवला. पुरीचा बाप गेला. बाई चाल कालच कीर्तन आहे. बाबा त्यांना विचारा. त्यांना विचारलं जावई बुवा मुलगी पाठवा. काय मामा माझं काय चालत या घरात. मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं नाही. माझ्या आईला विचारा म्हणजे सासूला. येईन बाई मुलगी पाठवा. काय येई बुवा दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच. ती वट्याव बुकती घरात बुकते. तिचंही कुणी मनाव घेत नाही. मग याई बुवा अहो मुलगी पाठवा. काय याई बुवा मी तर वांग्यातला आहे. बाप रडला. बाई आलतो न्यायला तुला पण मग इच्छा आहे बाप आहे शेवटी. नाही पाठवलं तुला. डोळ्याची कडवली झाली. कुणाची बापाची. पोरगी काय म्हणली माहिती बाबा बाबा डोळ्यातलं पाणी पुसा. का माझ्या दारात येऊन तुम्ही रडणं हे तुम्हाला शोभत नाही. आणि ह्याच्यात तुमचा अपमान नाही माझा अपमान आहे. माझ्या दारात तुम्ही रडायचं नाही. अगं पण बाई इच्छा होती न्यायची. बाबा तुम्ही माझ्या दारात येऊन रडले ना याला मी जबाबदार नाहीये तुम्ही जबाबदार आहे. अगं बाळा तू असं का बोलती. बाबा तसं नाहीये. एवढ्या सुंदर शरीरामध्ये जर तुम्ही मला काम नावाचा नवरा करून दिला नसता तर तुम्हाला माझ्या दारात येऊन रडायची वेळच आली नसती. कामे नदी चित्ताने दे पहिल्यांदा म्हणलं होतं मला सांभाळून घ्या. माता माऊली पाचारिता माता माऊली पाचारिता माऊली पाचारिता माऊली पाचारिता. शब्द नाही दिला मागुता शब्द नाही दिला मागुता शब्द नाही दिला मागुता. बहिरा धादो नर देही का बहिरा धादो नर देही
झाला पा आता उलटे फिरायचे तुम्ही म्हणून हे पहिलंच सुधरा ना आम्हाला काही. आता पोरगी काय म्हणते बाबा तुम्ही रडले मांडणे आता आता माझं ऐका म्हणजे कोणाचं मुलीचं रडले ना तुम्ही माझ्या दारात म्हणजे तुमचा अपमान झाला पण त्याच्यापेक्षा जास्त अपमान माझा झाला. पण बाबा तुम्ही मला काम नावाचा नवरा करून दिला त्यामुळे त्या खट्या सासूची माझी गाठ झाली त्याच्यामुळे तो येडा नवरा आपला येडा सासरा झाला आणि त्या नंदांनी मला त्रास दिला किती 4 आणि त्या 6 दिरांनी तर माझा खेळ केला. मग आता बाबा ऐका मी काय करते बाळा काय करशील ग तू ऐका बाबा आता मी काम नावाचा नवरा भजनात गुंतवेल वासना नावाची सासू नामात तल्लीन ठेईल दंभ नावाच्या सासऱ्याला घराच्या बाहेर काढून देईल आणि 4 नंदांचे लग्न करून देईल आणि 6 दिरांना वाईलं काढून देईल आणि मग मी कोण राहील मी एकटी राहीन आणि मी एकटी राहिले ना माझी आतली घाण बाहेर गेली माझ्यावर संताची कृपा झाली आणि मी पाहिलं